सेम मला पण खूप भारी वाटलं. म्हणजे पहिल्यांदाच डोनेट करतोय. अनुभव भारी होता. जास्त काही त्रास होत नाही. फक्त टोचताना थोडंसं वाटतं, पण ठीक आहे, करू शकतो. खूप छान वाटलं. टचकन टोचली सुई आम्हाला. थोडं आग झाली तेव्हा, पण जेव्हा रक्त देऊ लागलो तेव्हा थोडं अभिमान वाटला की चांगल्या कार्यासाठी रक्त देतो. तर तुम्ही बिंदास आटत नसतो रक्ताचा झारा म्हणून रक्तदान करा ना. रक्तदान करा. तर आता आपण आपल्या अन्न सुरक्षा मंत्र्याला बोलणार आहे. तर ज्यांच्याकडे इथले सगळ्या वाटपाचं कार्य काम आहे त्यांच्याकडे दीपक तानभरे या तर तुम्ही तर आपल्या इथं डोनर जेव्हा ब्लड डोनेट करून येईल तर त्यांना न्यूट्रिशनची गरज आहे. म्हणून इथे एकदम चांगल्या प्रकारे आपण पार्लेजीचं बिस्किट आणि फ्रुटीचा सुद्धा बंदोबस्त केलेला आहे. तुम्ही कोणी चक्कर येऊन पडलं तर आपल्या इथं ॲम्ब्युलन्स आपण व्यवस्था आहे तिकडच्या साईडला तिकडच्या. आणि सगळ्यात महत्वाचं पार्लेजी मधलं हे जी नेसन असते ते ग्लुकोजचं असतं, इन्स्टंट एनर्जी. त्याच्यामुळे आणि इकडं बनाना पण आहेत आपल्याकडे एकदम रिफ्रेशमेंट. अन्न सुरक्षा मंत्री तुम्ही यावं, तुम्ही तुमचं काम मी करायला. तर या सगळे डोनेट करा, खाऊन पिऊन जा. आपण थोडा वेळ प्रॅक्टिस पण मागवणार आहे. कॅडबऱ्या वगैरे सगळी व्यवस्था केली जाईल. प्रत्येकाला इथं चहा पण भेटायची व्यवस्था केली, चहाची पण व्यवस्था केली आणि काही घाण होऊ नये म्हणून एकदम कॅरी बॅग मध्ये टाकण्याचा एकदम बंदोबस्त केलेला आहे. प्रत्येक जणाच्या सुरक्षेचा अंदाजा ठेवलेला आहे.